ये हो गया कांड। ये देखो इसका ग्लास फूट गया। अरे बाप रे, काय जोरात आलाय, काय जोरात आलाय, जोरात पकडल्याने डायरेक्ट. नारळ बिरळ ठेवले तर रस्त्याच्या कोपऱ्याला. अरे बाप रे, पळा पळा भाई, इकडनं पळा. त्यातनं लोक बोलतात कोकणामध्ये एकटा फिरायचं नाही, आणि ते पण रात्रीच्या वेळी तर नाहीच. आणि मी बघा भाई चाललोय एकटाच. रॉंग वे भाई, रॉंग वे. इकडे तुम्ही एकटे गाडी चालवताय, हे बघा ना, इकडे कोण ना इकडे कोण. अंधार बघा दोन्ही साईडला. अरे बाप रे, डोळ्यांनी काही दिसत नाहीये, एवढा अंधार. आणि आजूबाजू दोन्ही साईडला पुरा जंगल आहे. तर कोणी येऊ पण शकतो भाई मध्ये इकडे, कारण की वाघ पण आहे, बिबटे आहे, सगळं काय आहे. एक गोष्ट ना खरं खरं सांगा, एवढ्या अंधाराच्या रोड मध्ये तुम्ही गाडी चालवाल का? ना मागे कोण ना पुढे. चला रोड ही बवासी रे, पुरा शावकर पेट गया. अरे बाप रे, ह्यात जर अडकलो ना तर गेम ओव्हर. कसली फट आहे. आणि त्यानंतर हा समुद्र, आणि एवढी खतरनाक हवा समोर, बाप रे, फेकते मागे. बाय बाय मंडळी. इकडनं बघा ना, इकडनं नदी आली आहे, आणि इथे येऊन बघा समुद्राला मिळाले ते. बाप रे, बघ कसे रस्त्यात उभे आहेत. चला चला चला. भाऊ असा गेला होता आपल्या समोरून, आता टर्न मारून रिटर्न आला तो. अरे हे काय भाई सगळे, मी बोललो कोण आहे, जादू बिदू आहे का काय, कोई मिल गया मधला. असं वाटतं ना की फक्त पाहत राहा, पाहत राहा, न संपणारा आनंद. दर्शन तर खूपच सुंदर झालं. थोड़ी गर्दी नव्हती, सोमवार होता त्यामध्ये आज. चलो बैग निकालने के चक्कर में ये देखो क्या हो गया कांड अपना। ये हो गया कांड। ये देखो इसका ग्लास फूट गया। अच्छा है कि इसके ऊपर टेम्पर ग्लास है, अगर टेम्पर ग्लास ही फूटा रहेगा तो ठीक है। हाँ भाई साहब, ये देखो टेम्पर ग्लास फूटा था। नहीं तो अपनी बैंड बजने वाली थी, डायरेक्ट नीचे गिर गया हेलमेट हाथ से। आनंद आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. असं वाटतं ना की फक्त पाहत राहा, पाहत राहा, न संपणारा आनंद. अरे हे काय भाई सगळे, मी बोललो कोण आहे, जादू बिदू आहे का काय, कोई मिल गया मधला. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. काय बोलतो, चालले कुठे तुम्ही लोक आता? दुसऱ्या बीचवरती. ओके, आता आम्ही पण पुढे थोडा जेव्हा थांबतो. कुठे हॉटेल आहे चांगलं? हॉटेल आहे पुढे चांगलं. किती लांब आहे, किती किलोमीटर आहे?
आम्ही पण पहिल्यांदा आलो इथे फिरायला. ओके, तुम्ही पहिल्यांदा झाले का? कुठून आले कुठून? आम्ही इकडं राजापूरवरून. राजापूरवरनं. ओके, चांगलं आहे, छान छान छान, कडक लोकेशन आहे. चला चला भेटू नक्की. चलो चलो पब्लिक, चलो 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 चलो, बाय 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 बाय, सेफ राईड. असं घर पाहिजे वगैरे. लोकेशन बघा काय, याने घर इथं बांधलंय, समोर समुद्र. क्या बात आहे यार, काय पाहिजे अजून लाईफ मध्ये? पण कसली आंब्याची बाग आहे मोठीच्या मोठी, अशी लाईफ पाहिजे यार. असं सगळं का आपलं आंब्याची झाडं, सगळ्या प्रकारची झाडं आपल्याकडे फळांची, आणि त्याच्या मधोमध आपलं असं घर. माझं तर स्वप्न, मला तर असंच राहायचंय. हो, शहरामध्ये राहून राहून कंटाळलो मी अक्षरशः. एवढा वर्ष शहरातच राहिलो. आता तर असं प्लॅन आहे ना, असं कुठे तर जाऊन शिफ्ट व्हायचं. तर आता जस्ट मस्त पोटवर आम्ही लोक जेवलो, बाकी सगळे पुढे गेले, आम्ही दोघं मागे उरलोय. आता आम्ही पण इकडनं निघतो. मस्त आपण लावूया मराठी गाणी, मराठी सॉन्ग. वेड तुझा, अरे बाप रे, अरे चल चल. एवढा आवाज आहे ना बाईकचा की गाणी पण खूप कमी ऐकायला येतं आपल्याला, पण येतं. लोकेशन आपण टाकलं होतं गणपतीपुळे. करू स्टार्ट. पेट्रोलचं बघा ना, आपल्याकडे अजून 4 कांडे आहेत, बट आपण जेव्हा थांबलो होतो तिकडे त्या फुल दाखवत. आता सीधा 4 कांड्या, सीधा कानाखालीच मारलं बाईकने आपल्याला ठापकन, की भाई डायरेक्ट 2 कांडे डाऊन. तर आपण जिथे थांबलो होतो ना, किती सुंदर जेवण होतं तिकडे. व्हेज, आज खूप दिवसानंतर व्हेज खाल्लं. असं राईडला कधी बाहेर आलो ना तर खूप कमी व्हेज खातो मी, बट आज मजा आली खाऊन. कारण मस्त आम्ही दर्शन घेतलं होतं, आणि दर्शनानंतर एकदम प्युअर व्हेज थाळी. हा हा हा, मजा आली. कोरमा होती, आणि त्यानंतर होती आपली मटकी, वटाण्याची भाजी, डाळ होती, गोडी डाळ, दही, सोलकढी, गुलाबजाम, आमरस, डाळ आणि भात, आणि चपात्या खाल्ल्या 4. भाई कंप्लीट. आणि त्यावरती पापड होता, सॅलड होता, लोणचं पण होतं. भाई जेवढं नाव घेऊ तेवढं कमी. एक नंबर जेवण, पैसा वसूल जेवण. हे बघा, हे व्हेज जेवण सगळ्यात जास्त स्वस्त पण भेटतं आणि चांगलंही भेटतं. तर असं नाही आहे की कोकणामध्ये आपण आलो तर मच्छीच खायला पाहिजे. व्हेज थाळी पण एक नंबर, मजा आली, पैसा वसूल झाली. तसं मन आहे ना माझं एकदम आनंदमय झालं, की असं वाटलं भाई हा झाला कम्प्लीट. बट एक प्रॉब्लेम झाला त्यानंतर. आपल्याला इकडनं चालवायचं बघा आता 117 किलोमीटर, आणि असं मी लोड झालो ना, असं वाटतं की भाई मस्त झोप येणार आहे. मागे आपली बॅग बांधलेली आहे, आणि असं वाटतं की त्याच्यावर टेकू आणि मस्त एक झोप काढू. एकदम सुस्त झालो आहे. आणि जेवल्यानंतर ती हालत होतेच होते. हॅलो, बाईक बघतात. काय बोलता? आम्ही ठाण्यावरून आलो. हो, ठाण्याला तर घोडबंदर रोडला. हो हो, आता फिरलो. आता आम्ही चाललोय परत आता चिपळूणला, आणि उद्या घरी. काढला नाही असा, बट देते 18-20च्या आसपास देते. चांगलं देते, कारण एवढे रोड नाही ना इथं पळवायला. किती वर्ष आली? मी आता लास्ट वीक घेतले, सेकंड हँड घेतली आहे. हां, लास्ट वीक घेतली. 2024ची गाडी आहे. चला चला चला. भाऊ असा गेला होता आपल्या समोरून, आता टर्न मारून रिटर्न आला तो बाईक बघायला. बघा 114 किलोमीटर लोकेशन आहे, 2 तास 44 मिनिटं दाखवत. तर त्याच्या आधी कापायचा प्रयत्न करत 3:56 झालेत. 5पर्यंत ना आपण 6 वाजेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करूया. तर आपण आता यांच्या पुढे सगळ्यांचे निघून जाऊया, कारण जर स्लो चालवली ना मी तर मला झोप येणार 100%. एवढा आवाज आहे बाईकचा, पण तरी पण झोप येते, कारण एवढं पोटभर जेवल्यानंतर तर भाई 100% झोप आलीच पाहिजे. इकडे जेवढे पण आशेवाले ब्रिज आहेत ना, त्याच्या खालून असं नदी वगैरे गेली आहे, तर त्याच्या बाजूला मंदिर आहेच आहे, आणि ते पण सुंदर असे मंदिर सगळे. सध्या कसं आपल्याकडे थांबण्यासाठी वेळ नाही आहे, तर आपण चाललोय कंटिन्यू, तर आपण ऑलरेडी खूप लेट आहे. तर एवढा लेट आम्ही राईड चालू केले ना, त्या हिशोबात तर आपल्याला लवकर जायचं आता.
अरे बाप रे, बैल बघा रस्त्यात उभा आहे. क्लच दाबला, मौत को छू के तब से रिटर्न आ सकता हूँ. बाप रे, बघ कसे रस्त्यात उभे आहेत. काय भारी वाटते बघा ना, हे डायरेक्ट एकदम सपाटी, एकदम सपाटी आहे. ना लेफ्ट ना राइट, अपने को जाना है सीधा. सिंधुदुर्ग पोलीस, महाराष्ट्र पोलीस. आणि हा सगळ्यात मोठा वॉटरफॉल महाराष्ट्रातला, 2000 फूट मोठा. पाण्यातून जायचं ऑप्शन असलं तर केवढं सोपं असलं असतं आपल्याकडे जायला. तसं तर मुंबईवरनं मालवणची फेरी पण आता चालू झालेली आहे. मग चालू झाली आहे की होणार आहे लवकरच, तर ते आपल्याला खूप इझी पडून जाऊ शकतं. बट रोडचा प्रवास आहे ना भाई, रोडचा यासारखी मजा नाही. ही अलग मजा आहे. हे पण आहे, ही सजा पण आहे. ही ओनली मजा नाही, ही सजा पण आहे. असं लक्ष ठेवावं लागतं इकडे तिकडे. एक चांगला आपल्या बाईकला आवाज आहे ना, समोरच्याला असं वाटतं काहीतरी आहे, पुढे येतंय जातंय, काहीतरी होतंय, थोडा तरी समोरचा अलर्ट राहू शकतो. हा कोस्टल रोड बघा ना कसा आहे, समुद्राच्या बाजूनेच गेलेला आहे. आपण आता इकडे आहे. आणि समुद्र एकदम त्या डोंगराच्या पार आहे. इथे दिसते पूर्ण रोड समुद्राच्या किनारीच गेला आहे. इकडं बघा ना, इकडं नदी आली आहे आणि इथे मग बघा समुद्राला मिळाले. ते काय खतरनाक संगम आहे ना. आणि काही लोकेशन आहे इकडनं बघा, पूर्ण समुद्राचं पाणी या साईडला गेलं आणि मध्येच बघा छोटासा पॅच उरलाय. तिकडे बघा छोटी छोटी झाडं पण आली आहेत. बाय 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 बाय. बाय बाय. बाय मंडळी. तर आपल्या मित्राला आपण खूप मिस केला होता. फायनली आपल्याला भेटायला आलाय. तो पण खूप जोरात आलाय, खूप घाई झालाय. बघून थांबूया कुठेतरी. 2 कॅमेरे, मोबाईल, बॅगला कव्हर नाही. भाई साहब, बँड वाजेल पूर्ण, ढोल त्याच्या वाजतील आपली सगळीकडून. अरे बाप रे, काय जोरात आलाय, काय जोरात आलाय. जोरात पकडलाय ना डायरेक्ट. गेला पाऊस. साला का डेंजर आहे. तरी पण कॅमेरा काढून ठेवतो. तर मित्रांनो, थोडासा प्लॅन मध्ये चेंज आहे. आपण डायरेक्ट चाललो होतो, पण डायरेक्ट आता नाही चाललो. ते आपण चाललो देवघळी बीचला. खूप सुंदर असा बीच आहे. मी खूप वेळा आलो इथे. मग 2 वेळा आलोय, 3ऱ्या वेळा माझी. ते जास्त लांब नाही आहे, इकडनं जवळच आहे, पण खूप सुंदर लोकेशन आहे. तुम्ही पण कधी पावसला आलात ना, तर पावसच्या 20 किलोमीटर जस्ट पुढे लागतो हा बीच. बघण्यासारखा म्हणजे निसर्गाचं एक सौंदर्य. रोड थोडासा खराब आहे आणि थोडा छोटाही आहे, बट एक चांगल्या लोकेशनसाठी हे सगळं काही चालतं. बोलती पब्लिक, कैसा रहा लोकेशन? फुल पॉवर ना. प्लॅटफॉर्म कुठे? प्लॅटफॉर्म पुढे तिथे खाली आहे, खाली आहे, खाली तिकडनं खाली नाही. गाडीवरतीच लागते, आपल्याला चालत जायला लागेल खाली. एकदा ना फक्त कोकणामध्ये या, बाकी कुठे जायची गरज नाही आहे. कोकण स्वर्ग आहे. जेवढे लोकेशन तुम्ही विचार कराल ना की बाहेर इकडे हे आहे, इकडे ते आहे, इकडे सगळं काय आहे, ते पण कमी कमी किलोमीटरमध्ये आहे. जास्त असं तुम्हाला लांब पण जायचं नाही आहे. 20-30 किलोमीटरमध्ये एकदम सुंदर सुंदर लोकेशन आहे तिकडे.
आपल्याला जायचं तिकडे खाली, ते बघा तिकडे खाली जायचं आपल्याला. खाली तर जाऊन अजून एक सरप्राईज है. हम ना लास्ट भाई यहाँ पे 10 आवर लेके आए थे. अरे बाप रे, ये बम्बू देखो, आग के ना बाजू से गया, हेलमेट को टच हो गया ये सीधा. ये देखो कहाँ पे था साला. तिकडे ओय, तिकडे ओय, तिकडे. अरे बाप रे, ह्यात जर अडकलो ना तर गेम ओव्हर. कसली फट आहे. आणि त्यानंतर हा समुद्र आणि एवढी खतरनाक हवा समोर, बाप रे फेकते मागे. डेंजर डेंजर. तो ना असं वाटतं की छोटी टेकडी आहे, ती खूप मोठी आहे. तर इथे जायचं आहे बघा. एक्चुअली हम लोग यहाँ पे आने के बाद ना जाने का मन नहीं कर रहा. काफ़ी सुंदर लोकेशन है ये, बहुत बढ़िया. लेकिन जाना तो पड़ेगा, नहीं तो डेस्टिनेशन बुरा मान जाएगा. तो अपने को भी यहाँ से जाना है गणपतिपुळे, और वहाँ से अपने को निकलना है कहाँ, चिपलून. साला रोड ही बवासीर है, पूरा शौकर बैठ गया. हो चला. आता आपण पोहोचलो पावसला. आणि पावस पासून बघा आता किती किलोमीटर राहिला आहे. 39,111. 1 तास 11 मिनिटं दाखवत आहे. आपण 6 वाजता पोहोचणार होतो, 6:30 इकडे झालं आपल्याला, कारण आपण त्या लोकेशनवरती गेलेलो. कारण तो लोकेशन तुम्ही पाहिलात किती छान लोकेशन होता भाई. तिकडे टाइम वेस्ट करणं इम्पॉर्टंट होतं, कारण तो लोकेशन तसा होता. तर जाणं पण इम्पॉर्टंट होतं. नाही तर भाई नाही गेलो असं ना तर लोकेशनला पण राग आला असता, त्यांनी शिव्या घातल्या असते आपल्याला. 655 किलोमीटर अभी तक तो चल गया. और यह है चौथा फ्यूल अपना. 3 किए हम लोग ने, अभी चौथा आ गया. पूरा खत्म नहीं हुआ, फिर भी हम लोग को पेट्रोल पंप मिल गया था. ये दोनों भी रुके थे, मैं भी रुक गया. फिर झाले एकदम कट टू कट फुल. 1266. ॲक्च्युली गणपतीपुळे आम्ही जाणार होतो, पण आम्हाला ड्रॉप करावं लागलं, कारण टायमिंग बघा आता वाजलेत ऑलमोस्ट 8. आणि आम्ही जर त्या साईडला गेलो असतो ना तर आता आम्हाला वाजले असं 8:30 तरी वाजले असते आरामात. 8:30 नंतर आम्हाला पुढे जातो चिपळूणला, तिकडे जवळ 2 तास. दर्शन वगैरे घेऊन आम्ही फ्री झालो होतो 9:30 पर्यंत. आणि नंतर आम्हाला वाजले असते 11, ऑलमोस्ट 11 वाजले असते. तर खूप जास्तच लेट झालं असतं 11 वाजता म्हणजे पोचायला. कारण जे मित्राचं घर ना त्याचे पप्पा बोललेत की एवढा लेट पोचू नका, थोडंसं लवकरच पोचा, कारण गाव थोडंसं आतमध्ये त्याचं अंधारामध्ये. तर ते बोलले की थोडंसं लवकरच पोचा. तर त्यासाठी आम्ही लोकांनी आता डायरेक्ट गणपतीपुळे स्किप केलं आणि डायरेक्ट आम्ही चाललो आता तिकडेच. तर बघा लोकेशन समोर तुमच्या टाकलेलं आहे. 1 तास 47 मिनिट दाखवत आहे. 78 किलोमीटर आहे. म्हणजे जर उजेड असला असतं ना आम्ही आरामात 1 तास 20 मिनिटामध्ये कापला असं. बट अंधारामध्ये काहीच नाही. मी तर बाई पुरा एंड आहे बघा. काहीच बाईची लाईटच नाही बाई. एवढा पैसा घेतला लाईटच नाही गाडीला. बघा लाईटच नाही आहे. ती पण असं पण नाही, काच पुसलेली आहे मी. पुढे जाऊन मी हेडलाईट पूर्ण पुसली, त्यानंतर पण एवढीच लाईट पडते. तर कावासाकीने यार लाईटवरती लक्ष द्यायला पाहिजे, जास्त करून तर 900वरती. 900ला तर काहीच विजिबिलिटी नाही आहे बघा, काहीच नाही भाई, लाईट थोडी पण नाही. आणि मी पूर्ण माझी हेल्मेटची पण ग्लास वरती करून चालवतो भाई. विचार करा, एवढी हालत खराब आहे. आता या लोकांना सगळ्यांना मी माझ्या पुढे पाठवेल, म्हणजे पुढे चालू द्या भाई, मी मागे चालवतो सगळ्यात, ते मला चालेल ॲक्च्युली.
पण बघू आता जेवढा वेळ मला रोड दिसतोय चांगला तोपर्यंत मी चालवतो थोडा पुढे, नाहीतर हे लोक मग एकदम स्लो होऊन जाणार. कारण बघा जवळ आम्ही 12 वाजता निघालोय, 12 ते ऑलमोस्ट 8 वाजले. 8 तास आम्ही ड्राईव्ह करतोय, म्हणजे चालवतोय कंटिन्यू नाही बोलतायत बट चालवतोय आम्ही लोक. आणि अजून आम्हाला 2 तास चालवायचे जवळजवळ, म्हणजे 10 तास दिवसाचे. 10 तास कशाला बोलतात भाई, 10 तास चालवणं म्हणजे खूप मोठी बात झाली. आणि त्यात आम्हाला उद्या परत घरी पण जायचं चालवत बाईक. तर सगळं काही प्लॅन आहे प्रॉपर. एका दिवसाला किती पण ट्रॅव्हलिंग तर काय फरक नाही पडत. रात्र झाली ना एकदा थोडंसं डिफिकल्ट वाढते. एक तर भाई मी काहीच नाही केलंय बाईकला. मला तर माहिती असलं ना की एवढी लाईट कमी आहे, मी फॉग लॅम्प लावले असतं डायरेक्ट. बट मला माहीतच नाही की एवढी लाईट कमी असू शकते. कारण आपण चालवतो S2, टेना, ट्रिपल R, तिघांना ही लाईट एवढी दणकट आहे ना भाई, गरजच नाही त्यांना फॉग लॅम्पची. एवढी खतरनाक लाईट आहे. बघा ही लाईट पडते का बघा. आता ही रिक्षा धावते समोरून, तुम्हाला दाखवते बघा एवढी लाईट आहे. सगळं काय पडते इधर, ह्याची लाईट मोठी आहे त्यापेक्षा. आता अप्पर मारतो समोरच, हा बघा असा अप्पर मारायला त्याच्या डोळ्यात निसती. हे बघा ही एवढी लाईट, ओके या अंधारात ही अप्पर आहे. काय कंपनी अतरंगी आहे ना ही. एक गोष्ट ना खरं खरं सांगा, एवढ्या अंधाराच्या रोड मध्ये तुम्ही गाडी चालवाल का? ना मागे कोण ना पुढे, तरी एकटाच चाललोय मी. टाइम भलेही 8 वाजलेत बट तरी रोड बघा, समोरून गाडी यायला किती वेळ लागतोय. अरे बाप रे, सीधा डोळ्यात लाईट मारली नाही. हे बघा घन दाट अंधार, नुसता अंधार. बघा मागे कोणी नाहीये, मिरर मध्ये बघा. चाललोय एकटाच, सोबतच्या माहित नाही कुठे. त्यातनं लोक बोलतात कोकणामध्ये एकटा फिरायचं नाही, आणि ते पण रात्रीच्या वेळी तर नाहीच. आणि मी बघा भाई चाललोय एकटाच. मला तर वाटतं एवढा आवाज आला बाईकचा, यामध्ये भूत पण पळून जाईल. तो बोललेला भाई कोण आलाय, राक्षस आलाय, कोणतरी राक्षस, एवढा डेंजर. तो आप जब भी राइड करोगे ना तो कोई छपरी बंदे को राइड मत करना. देखो यहाँ देखो सब लोगों ने जैकेट पहना, जो पीछे बैठा है उसने भी पहना है, और हेलमेट भी पहना है उसने. और अगर देखो अगर कोई पीछे रुक गया ना तो अभी मैं स्लो चलाऊंगा उसके लिए, क्योंकि मैं सबसे लास्ट था. अभी जब तक तो वो नहीं आ रहा है तब तक मैं एकदम ही स्लो चलाऊंगा. और वो भी ऐसा लोकेशन देख के रुका ना कि वहाँ पे सेफ था, क्योंकि पुलिस स्टेशन था वहाँ पे. तो आप भी अंधेरे में किधर रुकना है आपको, तो एक ऐसा कोई गांव देख के या सिटी देख के रुकाओ सीधा, कि आजू बाजू बहुत सारे घर हो. और आप किधर जा रहे हो किसी को बताओ मत. कोई अगर पूछ ले आपको किधर जा रहे हो क्या जा रहे हो तो बताओ मत. अगर सोलो राइड करो तो वो तो बिल्कुल ही बताओ मत कभी सोलो राइड कर रहे हो करके. बोलो कि हमारा ग्रुप है, हम लोग का ग्रुप राइड कर रहे हैं. क्योंकि भाई लोग बहुत बुरे हैं, लूटपाट बहुत करते हैं. तो थोडे शहाणे बनो. काहीच दिसत नाहीये. नॉर्मल लाईट वरती थोडंसं दिसतंय लांबपर्यंत, त्याच्या पुढचं काही दिसत नाही. कुठे टर्न आहे काय आहे. आता लेफ्ट मध्ये मोडता तिथल्या लेफ्टला, राईटला मोडता तिथल्या राईटला मारतो टर्न मी. वातावरण इथे मस्त आहे, एवढं थंड थंड लागतं बघा वारा. आणि आजूबाजू दोन्ही साईडला पुरा जंगल आहे. तर कोणी येऊ पण शकतो भाई मध्ये इकडे, कारण इथे वाघ पण आहे, बिबटे आहे, सगळं काय आहे. तर सरप्राईज देऊ शकतो. पण आपल्या बाईकला आवाज एवढा आहे ना की पॉसिबल नाही आहे ते की कोणी असं अचानक भयानक मध्ये यायला. केवढा आवाज आहे बाईकचा, पळून जाणार ते आवाजाने. रात्री काय ना, रात्री एकट्याने चालवायचं नाही. ग्रुप असेल ना, ग्रुपला पकडून राहायचं, टेल टू टेल चालवायची मस्त पैकी. अति घाई संकटात नाही आणि अति स्लो पण संकटात नाही. स्पीड मेंटेन ठेवायची सगळ्यांबरोबर आणि हळूहळू चालत राहायचं. खूप वेळ ना नुसतं जंगलातूनच गाडी चालवत होतो. कुठे आहे काय काय माहित नाही. बघा चालली आहे गाडी, फक्त वरती काय लिहिलंय कजूरली. तर कजूरलीच्या आम्ही जवळ पोहोचलो आता. आणि लोकेशन बघा, अजून 43 किलोमीटर बाकी आहे आणि 1 तास 2 मिनटं आणि टाइम झालाय 8:44. तर नॉनस्टॉप आम्ही लोक चालवतोय कंटिन्यू. ते 4 जण पुढे चालवतो, मी मागे चालवतो सगळ्यात. कारण माझ्या गाडीची लाईट एवढी आहे ना की एवढा प्रकाश आहे की सूर्यापेक्षा पण जास्त प्रकाश आहे आपल्या गाडीला, म्हणून पुढे चालवत नाही आहे. थँक्यू कावासाकी एवढी हेल्प केल्याबद्दल, एवढी मोठी लाईट दिल्याबद्दल.
रॉंग वे भाय, रॉंग वे. मी बघितला होता जस्ट. एक तर मला त्रास आहे सगळा. मागे जरा बघा, जरा अंधार. अरे बापरे, अंधार बघताय का? एक सांगा, तुम्ही इकडे एकटे गाडी चालवताय, काय आलोय तुम्ही सांगा. इकडे तुम्ही एकटे गाडी चालवताय, हे बघा, ना इकडे कोण ना इकडे कोण. अंधार बघा दोन्ही साईडला. अरे बापरे, डोळ्यांनी काही दिसत नाहीये, एवढा अंधार. आता आपली हेडलाईट बंद होता ना, तर तुम्हाला दाखवलं असं अंधार किती आहे. फुल डेंजर, फुल डेंजर. नारळ बिरळ ठेवले तर रस्त्याच्या कोपऱ्याला. अरे बाप रे, पळा पळा भाई, इकडनं पळा. मीटर डाऊन 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 डा मीटर डाऊन. मीटर कसला डाऊन, आपण झालोय सध्या डाऊन. 9 तास बाईक चालवतोय सकाळपासून. बँड वाजली आहे, बँड बाजा बारात. 9 तास कशाला बोलतात, त्यात बाईक फुल रायडिंग गिअर्स घालून. मध्ये पाऊस येतोय, मध्ये कडक ऊन येतोय, सगळं काय सहन करत चाललोय.